आम्ही रिक्षात बसलो. रिक्षा घराजवळ येताच आम्ही पाय उतार झालो. एका दणक्यात गड चढून महाली गेलो आणि महालाची डोरबेल वाजवली. अरे कोणी घरात आहे? दार उघडा आई, दार उघड ना. तेव्हा कुठे येऊन थोरल्या मासाहेबांनी महालाचे दार उघडले. मासाहेब, आम्हास तहान लागली, तातडीने जल द्यावे. फ्रीज मधले द्या. तूच घे जरा, मी कामात आहे. आम्हास थकवा आलाय. रोजच्या या शाळेच्या मोहिमेने आम्ही पुरते त्रस्त झालो. शाळा, ट्युशन, फुटबॉल, गाणं, बुद्धिबळ या सगळ्या आघाड्यांवर लढून आम्ही पुरते जर्जर झालोय मासाहेब, जर्जर झालो. आता आमच्या भोजनाची त्वरेने व्यवस्था करा. आज तुझ्यासाठी शिकरण केलंय. मासाहेब, वीट आला आम्हाला शिकरणीचा. शिकरण खाल्लं की आम्हाला आमच्या मामाच्या गावी गेल्याप्रमाणे वाटतं. कारण आमच्या मामीला याशिवाय दुसरं काही येतच नाही. मग आम्ही पटापट भोजन घेतले. या मासाहेब, आम्हास आता काही सुचेनासे झाले आहे. तेव्हा काय करावे? पाढे पाठ करायचं बघा. पाढे फेऱ्या मारत चांगले होतील. पाढे मासाहेब, या पाढ्यांनी तर आमच्या बालमनावर आक्रमणच केले. एक एक पाढा आमचं रक्त शोषतो. आमच्या मेंदूला. मासाहेब, आमचा मेंदू कुठे गेला? आमच्या मेंदूला आतून पोखरतो. आम्हाला तर पावकी नेमकी अजूनही लक्षात आहे. ती तुम्हाला म्हणून दाखवू काय? पावकी. मासाहेब, कृपा करून ती आम्हास म्हणून दाखवू नये. आम्हास भय वाटते. तुम्हास राग येईल, पण आम्हास पूर्ण खात्री आहे 13 आणि 17चा पाढा आम्हालाच काय, आमच्या अष्टप्रधान मंडळातील कोणालाही येणार नाही. मग हे पाढे आमच्याच कपाळी का? अरे कारण गणितात पास होऊन आम्ही नोकरीला लागलोय. स्वतःच्या पायावर स्वतः उभे होतो मी. चल, अरे उठ ना, उठ लवकर, पाठपाठ कर. प्रत्येक स्वप्नाचा शेवट असाच व्हायला हवाय का?